नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 25 सोडविणार आहोत. सिम्प्लिफाय दी फॉलोइंग एक्सप्रेशन्स. येथे आपणास काही एक्सप्रेशन दिलेले आहेत. त्या एक्सप्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन ह्या सर्व प्रोसेस यांचं कॉम्बिनेशन आहे. तर असे एक्सप्रेशन कसे सॉल्व करायचे ते सॉल्व करण्यासाठी आपणास एक रूल दिलेला आहे. त्या रूलला बॉड-मॉस रूल म्हणतात. BODMAS बॉड-मॉस रूल. तर सर्वप्रथम एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट सॉल्व करायचं. नंतर हे ऑफचं फंक्शन, या टाईपचं जर फंक्शन असेल ऑफचं तर ते सॉल्व करायचं. नंतर डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन आणि नंतर सबस्ट्रॅक्शन. या सिक्वेन्सने ते एक्सप्रेशन सॉल्व करत जायचं. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. हे एक्सप्रेशन सॉल्व करताना ब्रॅकेट आहे का? बी नाही आहे. ऑफचं फंक्शन नाही आहे. डिव्हिजन आहे. मग डिव्हिजन सर्वप्रथम सॉल्व करू आपण. 55/2 आहे म्हणजे इंटू 5/2 आणि प्लस 24 ॲज इट इज. या स्टेपमध्ये ब्रॅकेट नाही आहे, डिव्हिजन नाही आहे, पण मल्टिप्लिकेशन आहे. हे मल्टिप्लिकेशन हे सॉल्व करू. हे सॉल्व करत असताना 2ने डिवाईड करता येईल 50ला म्हणजे 25 राहतील. म्हणजे 25 इंटू 5 होईल. 25 इंटू 5 आणि प्लस हे 24 ॲज इट इज. येथे आता ब्रॅकेट नाही आहे, डिव्हिजन नाही आहे, मल्टिप्लिकेशन आहे. हे सॉल्व करू. 125 होईल आणि प्लस 24 ॲज इट इज. म्हणजे हे ॲडिशन येईल 149. नेक्स्ट, येथे ब्रॅकेट आहे. सर्वप्रथम आपण ब्रॅकेट सॉल्व करू. 13 इंटू 4 म्हणजे 52. नंतर डिव्हिजन आहे. बरं, ब्रॅकेट सॉल्व करू या स्टेपमध्ये. -26. आता या स्टेपमध्ये ब्रॅकेट नाही आहे, ऑफचं फंक्शन नाही, डिव्हिजन आहे. हे सॉल्व करू. 52/2 म्हणजे 26 होतील आणि -26 ॲज इट इज. 26 - 26 0. नेक्स्ट, या एक्झाम्पलमध्ये ब्रॅकेट आहे. मग ब्रॅकेट सॉल्व करू आपण. 140 ॲज इट इज. -11 इंटू -3 ह्या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन प्लस 33 येईल. कारण मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 11 इंटू 3 33 होतील. आता हे मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होतील, म्हणजे प्लस 42 होतील. -42ला मायनसने मल्टिप्लाय केलं तर प्लस 42 डिवाइड बाय 14 आणि -1. या स्टेपमध्ये ब्रॅकेट सॉल्व करायचं आपणास. अजून ब्रॅकेट पूर्ण सॉल्व झालेलं नाही आहे. आता ब्रॅकेटमध्ये सिक्वेन्सनं डिव्हिजन फर्स्टला आहे, मग डिव्हिजन सॉल्व करावं लागेल. प्लस 42/14 म्हणजे 3चा भाग जातो आहे आणि -1 इक्वल टू 140 ॲडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन. 36 - 1 140. 36 - 1 म्हणजे 35. आता हे डिव्हिजन केलं आपण तर कंप्लीट 4चा भाग जातो आहे. आन्सर येईल आपलं 4. या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो राऊंड ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट पण आहे आणि हा कर्ली ब्रॅकेट पण आहे. असे असताना सर्वप्रथम राऊंड ब्रॅकेट सॉल्व करायचे, नंतर मग स्क्वेअर ब्रॅकेट आणि नंतर मग कर्ली ब्रॅकेट होईल. तर सॉल्व करू आपण. हा कर्ली ब्रॅकेट ॲज इट इज, राऊंड ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. 220 - 140 म्हणजे 80 होतील. प्लस साईन. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 10 इंटू 9 90 होतील आणि 2 इंटू 5 10 पण -10 आणि प्लसने मल्टिप्लाय केलं तरी -10च होतील. हा ब्रॅकेट आणि हा कर्ली ब्रॅकेट आणि -100. हा ब्रॅकेट सॉल्व करू. म्हणजे 80 प्लस
90 मायनस 10 म्हणजे 80 मायनस 100 ॲज इट इज. 80 प्लस 80 160 आणि हे मायनस 100. 160 मायनस 100 म्हणजे 60. आन्सर येईल आपलं 60. नेक्स्ट, यामध्ये ब्रॅकेट नाही आहे, ऑफचं फंक्शन नाही आहे, डिव्हिजन आहे म्हणजे हे डिव्हिजन आपण स्टार्टिंगला घेणार. इक्वल टू 3/5 ॲज इट इज प्लस साईन. आता 3/8 ही प्रोसेस करायची आहे. ही प्रोसेस करण्यासाठी आपण हे डिव्हिजनचं साईन मल्टिप्लायकेशनमध्ये कन्वर्ट करू. हे जर साईन कन्वर्ट केलं तर हे रेसिप्रोकल होतो म्हणजे 4/6. या साईनचं हे साईन केलं तर हा रेसिप्रोकल झालेला आहे. इक्वल टू 3/5 ॲज इट इज प्लस, आता ह्या येथेमध्ये मल्टिप्लिकेशन स्टार्टिंगला घ्यावं लागेल कारण डिव्हिजन नाही आहे पण मल्टिप्लिकेशन आहे. 3 2 6 4 8. आता 1 × 1 म्हणजे 1 होतील. 2 × 2 4. आता आहे दोघांचे डिनोमिनेटर वेगळे आहेत आणि ॲडिशन आहे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. 4 × 3 12 प्लस 5 × 1 5 आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन 5 × 4 20. 12 प्लस 5 17 आणि अपॉन 20. हे येईल आपलं फायनल आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.